जनतेच्या संरक्षणासाठीच असलेल्या पोलिसांनीच दरोडा टाकल्याची घटना पुण्यात समोर आली आहे। नवले पूल भागामध्ये एका व्यावसायिकाची गाडी अडवून तब्बल 1 कोटी रुपयांची रोकड लुटण्याचा या प्रकरणात खळबळजनक वळण आले। या दरोड्याच्या गुन्ह्यामध्ये नऱ्हे पोलिसांनी एका तोतया पत्रकाराला बेड्यात ठोकले असून ग्रामीण पोलीस भागातील राजगड पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या खेडशिवापूर पोलीस चौकीतील एका महिला पोलीस हवालदारासह पोलीस शिपायाला या गुन्ह्यामध्ये सहआरोपी करण्यात आले। सध्या ही दोघेही फरार असल्याची माहिती समोर आली आहे। एकंदरीतच खाकीला काळीमा फासणारी ही घटना नेमके काय आहे पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ। हा सगळा प्रकार 18 जुलै रोजी पुण्यातील नवले पूल परिसरात घडला। फिर्यादी पवार हे सहकारी किरण आपटे यांच्यासह एका वाहनानं नवले पुलाजवळ असलेल्या बँकेच्या दिशेने जात असताना काही जणांनी त्यांचं वाहन अडवलं। आम्ही पोलीस आहोत, तुम्ही बेकायदेशीर पैसे घेऊन जात आहात असं सांगत आरोपींनी गाडीचे दरवाजे उघडण्यास भाग पाडले आणि वाहनातील 1 कोटी रुपयांची रोकड असलेल्या 2 बॅगा हिसकावण्याचा प्रयत्न केला। यावेळी आपटे यांनी 73 लाख रुपयांची बॅग घेऊन ते निघून गेले आणि ही रक्कम वाचली। यानंतर आरोपींनी पवार यांच्या गाडीमध्ये बसून त्यांना थेट खेडशिवापूर पोलीस चौकीमध्ये नेलं। त्या ठिकाणी त्यांच्या ताब्यातील दुसऱ्या बॅगेतील 26.50 लाख रुपयांपैकी 20 लाख रुपये काढून घेण्याचा प्रयत्न झाला। महिला पोलिसांच्या मदतीनं आणि एका पत्रकारानं ही रक्कम स्वतःच्या दुचाकीच्या डिक्कीमध्ये ठेवली। मात्र प्रकरण आपल्यावरती येऊ नये म्हणून त्यांनी ही रक्कम पुन्हा बॅगेमध्ये ठेवली। खेडशिवापूर पोलीस चौकीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे नसले तरी समोरील हॉटेलमधील सीसीटीव्हीमध्ये हा सगळा प्रकार रेकॉर्ड झाला। सुरुवातीला 2 पोलिसांची आणि तोतया पत्रकाराची नावं गुन्ह्यातून टाळली गेली, मात्र नंतर पुरवणी गुन्ह्यात ती नावं पोलिसांना समाविष्ट करावी लागली। अटक करण्यात आलेल्या पत्रकाराचे नाव आशिष तिवारी असून या प्रकरणात यापूर्वीच विक्रम चाकणकर, अमेय कारले आणि गणेश कदम यांना अटक करण्यात आली आहे। नवले पूल तसेच इतर भागांचे सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर पोलिसांच्या दरवाजापर्यंत ही चक्र फिरली गेली। तपासादरम्यान राजगड पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत असलेल्या महिला पोलीस हवालदार प्रमिला निकम आणि पोलीस नाईक अजित इरफू मेसियन यांचा सहभाग असल्याचं निष्पन्न झालं असून हे दोघेही सध्या फरार असल्याने त्यांचा शोध सुरू आहे। या प्रकरणात आतापर्यंत एकूण 9 जणांवरती गुन्हा दाखल झाला असून त्यातील 4 अटक करण्यामध्ये पोलिसांना यश आलं आहे। मात्र या 2 पोलीस कर्मचाऱ्यांसह 6 जण अजूनही फरार आहेत। त्यामुळे या प्रकरणामध्ये पुढे काय घडते हे पाहावं लागेलच, परंतु या घटनेनं या प्रकरणानं पुन्हा एकदा पोलिसांच्या कारभारावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले आहेत। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।